श्री गुरुदेव दत्त. नारायणं पद्मपं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथास्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तन्तोटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरून् सन्ततमानतोऽस्मि. श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं. दत्तात्रेयी ब्रह्मविद्यासंवेद्यानन्दविग्रहं त्रिपान्नारायणाकारं दत्तात्रेयमुपास्महे. दत्तात्रेयसमारम्भां वासुदेवानन्दमध्यगाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः. गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीगुरुदेव दत्त. दत्त जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती दत्त महाराजांच्या गुणानुवादाचा हा जो प्रयत्न सुरू आहे, यामध्ये आपण आता दत्त महाराजांच्या अवतारांविषयी काही गोष्टी पाहणार आहोत. दत्त महाराजांचे अवतार म्हटले की आपल्या माहितीत हे सत्पुरुष जे आहेत, अक्कलकोट स्वामी, नरसिंह सजोते, श्रीपाद वल्लभ अशासारखे लोक येतील, परंतु हे अवतार फार पुढचे आहेत. ह्यापूर्वी दत्तात्रेयांच्या अवतारामध्ये दत्तात्रेयांची मूळ 16 अवतार घडले असा उल्लेख दत्ताच्या शास्त्रामध्ये मिळतो. तर सिद्धागम हा जो सिद्धराजागम नावाचा एक दत्त महाराजांचा ग्रंथ, असं म्हणतात की दासोपंतांना साक्षात दत्त महाराजांनी माहूरच्या गडावरती सांगितला. तर ह्या सिद्धराजागम ग्रंथामध्ये जे दत्त महाराजांच्या संप्रदायाचं विशेष अनुष्ठान असतात, जशी आपण पहिला चर्चा करी की वैष्णव पद्धती जशी आहे, स्मार्त पद्धती कशी आहे, त्या पद्धतीनं दत्त पद्धतीने केलं जाणारं सर्व काही दत्तात्रेयांचे अनुष्ठानं, आह्निक, उपासना इत्यादी पद्धती ह्या अधोरेखित उल्लेखित आहेत. तर ह्यामध्ये दासोपंतांनी सर्वप्रथम दत्तात्रेयांच्या ह्या अवतारांची चरित्र उजेडात आणली. त्यानंतर ती वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी जेव्हा माहूरला गेले होते, तेव्हा त्यांनी दासोपंतांच्या ठिकाणी असलेल्या ह्या दत्तावतारांचा सर्वत्र प्रसार केला. आणि त्यानंतर आपण आता पुण्यातून गुळणी महाराजांचा मठ, जे गुळणी महाराज टेंबेस्वामींचे शिष्य होऊन गेले, त्यांनी महाराजांच्या वाङ्मयाचं पूर्ण प्रसारण केलं आणि हे सर्वत्र भारतभर महाराजांचं वाङ्मय लोकांना एका ठिकाणी वाचता आलं, एवढं मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे. तर असे हे दत्त महाराजांचे अवतार आपण थोडक्यात त्यांची माहिती पाहणार आहोत. तर दत्त महाराजांच्या आपण जे बोललो की चरित्रात येणारे थोडे थोडे भाग हे प्रत्येक ह्या अवतारामध्ये थोडे थोडे दिसतात. तर दत्तात्रेयांचे जे अवतार झाले ते क्रमशः पहिला अवतार योगीराज दत्त, दुसरा आहे अत्रिवरद दत्त, त्यानंतर दत्तात्रेय जे आपण उत्सव साजरा करतो हा दत्तात्रेय, त्यानंतर कालाग्निशमन, त्यानंतर योगीजन वल्लभ, त्यानंतर लीला विश्वंभर, त्यानंतर सिद्धराज, त्यानंतर ज्ञानसागर, त्यानंतर विश्वंभरावधूत, नंतर माया युक्त अवधूत, माया मुक्त अवधूत, आदिगुरु, शिवरूप, देवदेवेश्वर, दिगंबर आणि शेवटचा 16वा अवतार कृष्ण श्याम कमल नयन दत्त. असे दत्तात्रेयांचे 16 अवतार झाल्याचे उल्लेख पुराणांतरी मिळतात. तर ह्या अवतारांच्या उपासनाबद्दल असा एक विषय आहे की जसं आपण रामनाम आपल्याला ठाऊक आहे की रामनामात मासाधिपती असतात. प्रत्येक महिन्याचं एक रामाचं नाव असतं. पूर्वीची एक पद्धत असायची की त्या संप्रदायाचे असले तरी तुम्ही सुद्धा नित्य नामस्मरण तुमचं असेल तो विषय वेगळा, त्या व्यतिरिक्त त्या मासाचा जो अधिपती असेल, वैष्णव संप्रदायामध्ये आजसुद्धा ते असतं. असंच संप्रदायामध्ये आहे की त्या मासाधिपती देवाच्या नावाचा उच्चार जेवणापूर्वी सकाळ संध्याकाळ उच्चार करून त्या देवतेच्या नावानं नैवेद्य दाखवून ते घेतात. आणि 1 वर्ष पूर्ण झालं की एक महिना पूर्ण झाला की दुसऱ्या महिन्याला दुसऱ्या मासाधिपती दत्तात्रेयाचं नाव घ्यावं असे उल्लेख आहेत. तर त्या पद्धतीनं हे जे 16 अवतार घडलेले आहेत, ह्या 16 अवतारांचा तपशील पाहता त्यामध्ये ही पद्धतसुद्धा अवलंबली गेलेली आहे. तर ह्या 16 अवतारांचं पाहायला गेलं तर कार्तिक महिन्यामध्ये योगीराजांचा पहिला अवतार घडला आहे. आणि इथून पुढून कार्तिकामध्ये योगीराज, अत्रिवरद आणि दत्तात्रेय ही 3 पहिले अवतार कार्तिक महिन्यात येतात. त्यानंतर कालाग्निशमन आणि योगीजन वल्लभ हे 4था आणि 5वा अवतार हा मार्गशीर्ष महिन्यामध्ये आहे. तर 6वा लीला विश्वंभर हा पौष महिन्यात, आणि तिथून पुढं पौष, माघ, फाल्गुन, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक
असे एक एक दत्तात्रेयांचे अवतार होत 16वा अवतार कृष्णश्याम कमलनयन पुन्हा कार्तिक महिन्यात येतो. तर ह्या 16 अवतारामध्ये योगीराज हा दत्तात्रेयांचा मुख्य अवतार समजला जातो. आपण जी उपासना करतो ती आत्रिनंदन आत्रिवरद दत्तात्रेय असा ह्यामध्ये उल्लेख त्याचा येईल. तर अशा प्रकारे कार्तिक महिन्यामध्ये 4 अवतार झालेत, मार्गशीर्षामध्ये 2 अवतार झालेले आहेत आणि पौषपासनं आश्विन कार्तिकापर्यंत प्रत्येक महिन्यामध्ये एक एक अवतार झालेला आहे. असे दत्तात्रेयांचे हे 16 अवतारांचे जन्मकाल आहेत. त्या अवतारांचे जन्मकाळ जे आहेत ते दत्त संप्रदायामध्ये काही ठिकाणी नित्य करतात. दर महिन्याला तो अवताराची तिथी त्याची वेळ वगैरे सगळी ठरलेली असते. त्यावेळेला त्या दत्तात्रेयाचा जन्मकाळ करतात. तो भले घरगुती स्वरूपात असतो, काही पाळणा वगैरे असं त्याचं बाह्य गोष्टी फारशा नसतील, पण अशी परंपरा अनेक ठिकाणी चालू आहे. त्यामध्ये त्या दत्तात्रेयाची पूजा त्या नावाने केली जाते. समजा कालाग्निशमन दत्त असेल, अत्रिवरद दत्त असेल, आदिगुरु दत्त आहे, तर त्या आदिगुरु दत्तात्रेयाय नमः ह्या नावानं त्या दत्तात्रेयांची पूजा केली जाते. त्यानंतर त्या अवताराचा विशिष्ट दान काय असेल त्याचा उल्लेख असतो. त्याला कुठल्या गोष्टीचा नैवेद्य दाखवावा, यामध्ये काही ठिकाणी गुळाचं नैवेद्य आहे, काही ठिकाणी उसाचा नैवेद्य आहे, तर त्याला जे प्रिय आहे त्याचा नैवेद्य दाखवतात, त्याच्यासमोर त्याचं चरित्र वाचतात. अशा प्रकारे ह्या अवताराची उपासना त्या दिलेल्या निर्धारित वेळी निर्धारित दिवशी करण्याची दत्त संप्रदायामध्ये पद्धत आहे. आता आपल्याला हे ऐकूनसुद्धा कदाचित ठाऊक नसेल की अशा स्वरूपाच्या उपासना आपण दत्त संप्रदायात होत असतात आणि अशा प्रकारच्या मूळ सांप्रदायिक गोष्टीमुळे सुद्धा तो संप्रदाय आजही काही ठिकाणी का असताना पण आजही दीपाधारासारखा असा उभारलेला आहे संप्रदाय. तर आता आपण मगाशी जे बोललो की मासाधिपती हे सांगत असताना कार्तिक महिन्यामध्ये योगीराज दत्त हे मासाधिपती म्हणजे मासाचे त्या महिन्याचे ते प्रमुख देव आहेत. कार्तिक महिन्यामध्ये योगीराजाचं नाव घ्यावं असा उल्लेख आहे. तर ती पद्धत अशी असते की जेवायला बसण्यापूर्वी दोन्ही वेळेला योगीराज दत्ताय नमः असा दत्ताचा उल्लेख करून त्या नावाने दत्ताला नैवेद्य दाखवून भोजन करतात. असं महिनाभर त्या देवाचं नाव घ्यायचं असतं. पुढचा महिना पालटला की पुढच्या मासाधिपती म्हणजे महिन्याचा जो स्वामी असेल त्याचं नाव घेतात. आपण आता म्हणल्याप्रमाणे कार्तिक महिन्यामध्ये योगीराज दत्त आहे, तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये केवळ दत्तात्रेयांचं नाव आहे, जे आपण आता उत्सव करतो योगीराज दत्तात्रेय. त्यानंतर पौष महिन्यामध्ये लीला विश्वंभर हा जो दत्तावतार आहे 6वा दत्तावतार लीला विश्वंभर याचं पौष महिन्यामध्ये मासाधिपती आहेत. तर माघ महिन्याचे सिद्धराज दत्तात्रेय आहेत. त्यानंतर फाल्गुन महिन्यामध्ये ज्ञानसागर हा आपण मगाशी जे दत्तात्रेयांच्या दशनाम मंत्रामध्ये पिशाच ज्ञानसागर हा म्हणले, तर ज्ञानसागर हा ह्या 8व्या अवतारातला जे दत्त आहेत की ज्यांच्याकडं ज्ञानाचा सागर आहे त्या दत्तात्रेयांचा त्या ठिकाणीही उल्लेख आलेला आहे. तर ते हे दत्त महाराज ज्ञानसागर हा दत्तात्रेयांचा 8वा अवतार हे फाल्गुन महिन्याचे मासाधिपती आहेत. तर विश्वंभरावधूत हा जो दत्तावतार आहे हा चैत्र महिन्याचा अधिपती आहे 9वा अवतार. त्यानंतर वैशाख महिन्याचे मायामुक्त अवधूत हे वैशाख महिन्याचे अधिपती आहेत. ज्येष्ठ महिन्याचे मायायुक्त अवधूत, आषाढ महिन्याचे आदिगुरु, श्रावण महिन्याचे शिवरूप दत्त ह्या ठिकाणी दासोपंतांच्या आंबेजोगाईत आपण पाहू तर शिवरूप ह्या स्वरूपामध्ये शिवलिंग दाखवण्यात आलेलं आहे की शिवस्वरूप असे दत्त आणि बरोबर त्या ठिकाणी श्रावण महिना येतो तर शिवरूप दत्तात्रेय. त्यानंतर भाद्रपदामध्ये देवदेवेश्वर दत्त, त्यानंतर अश्विन महिन्यामध्ये दिगंबर दत्त असे हे 12 महिन्याचे 12 मासाधिपती दत्तांची नाव आहेत. तर ह्या नावानं दत्तात्रेयांना अन्न समर्पण करून त्यांचा नैवेद्य घ्यायची दत्त संप्रदायामध्ये पद्धत आहे. तर अशा प्रकारे आपण पाहत होतो. ह्यातला एक विशेष म्हणजे की आदिगुरु हा जो अवतार येतो आषाढामध्ये, तर आदिगुरु हा आषाढ पौर्णिमेला ज्याला आपण गुरुपौर्णिमा म्हणतो तो योगायोग असा आहे की त्या दिवशी दत्त जन्माला आणि ते आदिगुरु म्हणले. दत्त महाराज हे असे आहेत की कृष्णांनासुद्धा संदीपनी होते, रामांना पण गुरु होते, वसिष्ठ होते. प्रत्येक अवताराला प्रत्येक ठिकाणी गुरु आहेत. पण दत्त महाराज हे असे आहेत की त्यांना मोक्षगुरु हे सदाशिव शंकर आहेत आणि दत्त हेच पृथ्वीवरती आदिगुरु म्हणजे त्यांच्यापूर्वी कोणीही असा देव शिक्षक सर्व लोकांना शिक्षक कर असा कोणीही देव आढळत नाही. पण त्यांना गुरुदेव दत्त आपण पहिल्या दिवशी पाहिलं की त्यांना गुरुदेव दत्त म्हणतात. तर हे गुरुदेव जे आहेत ह्यांच्यासाठी आषाढ पौर्णिमेला गुरु पौर्णिमा असं आपण त्याला म्हणतो आणि त्यावेळेला आपले सद्गुरू जे असतात त्यांची पूजा किंवा आता हल्लीच्या पद्धतीनं शाळेतल्या मुलं आपल्या शाळेत शिक्षकांना जाऊन त्या दिवशी त्यांनी आपल्याला दिलेल्या ज्ञानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.
कारण गुरु हा गुकारस्तंधकारश्च रे पापस्य दाहकः गुरुचरित्रात म्हटलेलं आहे की गुरु हा अज्ञानाचा नाश करतो. एक असं शास्त्र आहे की अन्नदानात परंदानम विद्यादानवतः परम अन्नेन क्षणिका तृप्ती यावत जीवनच विद्या. तर एखाद्याला अन्नदान करणं हे अतिशय पुण्यप्रद आहे, परंतु अन्नदानापेक्षा सुद्धा विद्यादान अधिक श्रेयस्कर, अधिक पुण्यकारक आहे. कसं तर अन्नदान हे एक वेळची माणसाची भूक भागवतं, एक वेळची गरज भागवतं, परंतु विद्या ही माणसाला चिरकाल अन्न देते, त्याच्या अन्नाची चिंता शाश्वत काळासाठी मिटवून टाकते. त्यामुळे विद्या ही परमान्न आहे. विद्या अशा स्वरूपात तिचं महात्म्य आहे. तर विद्याविहीन पशुः, ज्याला विद्या नसेल तो पिशाण, जास्त सांगितलं की शिंग आणि शेपूट नसलेला प्राणी आहे, एवढं विद्येचं महत्त्व आहे. विद्या ज्याच्याकडे नसेल त्या माणसात आणि पशुत काही फरक नाही असं म्हणलेलं आहे. तर असं विद्येचं महात्म्य आणि अशी विद्या जे आपल्याला देतात ते आपले विद्या शिक्षक गुरु. तर त्यांच्यासाठी आपल्या धर्मामध्ये फार मोठं स्थान आहे हिंदू संस्कृतीमध्ये. त्यामुळं मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. आचार्य हे आपल्या आईवडिलांच्या नंतर संस्कृतीनं तिसरे वंद्य मानलेले आहेत की घरामध्ये आईवडील संस्कार करतात, तर घराबाहेरच्या या मोठ्या घरामध्ये आपण कसं वागावं हे आपल्याला कायमचं शिकवणारे आपले गुरु असतात. त्यामुळं घरात आईचा हात धरतात, तर घराबाहेर आपले गुरुच आपले मार्गदर्शक असतात. असं गुरूंचं मोठं महात्म्य आहे. तर त्यासाठी आषाढ पौर्णिमेला जी गुरुपौर्णिमा असते त्या दिवशी गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा केली जाते. हा आदिगुरु दत्तात्रेयांच्या 12व्या अवताराचा जन्मकाळ आहे. तर अशा प्रकारे हे दत्त महाराजांचे 16 अवतार आहेत. आपण थोडक्यामध्ये या अवतारांच्याबद्दल काही माहिती घेणार आहोत, अशा स्वरूपाची की ह्या अवतारांचं कार्य काय ह्यांनी केलं आणि कशा पद्धतीमध्ये हे अवतार घडले आणि ह्या अवतारांच्या उपासनासाठी काय करावं लागेल आपल्याला. दत्त संप्रदाय आपण केवळ दत्त महाराजांच्याबद्दल बोलत आहोत, त्या दृष्टीनंच केवळ आपल्याला आम्ही सांगतोय. तर योगीराज हा जो अवतार आहे, योग प्रवर्तकाच योगीराज, त्यांनी योगाचा प्रसार केला दत्त महाराजांनी त्या अवतारामध्ये. तर कार्तिक शुक्ल पक्षामध्ये पौर्णिमेला हा अवतार झालेला आहे. तर हा अवतार एकमुखी आणि चतुर्भुज असा दत्त आहे. आपण मगाशी दत्तात्रेयांची वेगवेगळी ध्यानं पाहिली, दत्त महाराजांची प्रचलित असलेली ध्यानं पाहिली आणि आपल्याला माहीत नसली अशी षटकर्मात्मक जी काही दत्त महाराजांची वेगळी दुर्मिळ ध्यानं आहेत तीही आपण आत्ता पाहिली. आता ह्यामध्ये आपल्याला पाहता येईल की हा जो दत्तात्रेयांचा पहिला अवतार आहे योगीराज, तर हा एकमुखी आणि चतुर्भुज दत्त आहे. तर असं म्हणलं जातं की जेव्हा ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली, तेव्हा सृष्टी निर्माण झाल्यानंतर काही काळ गेल्यानंतर तो पाहतो तर आपापल्या कर्मगतीनुसार त्यांच्या प्रारब्धानुसार त्यांना जे दुःख भोगत आहे, प्राप्त होत आहे, त्या गर्तेमध्येच ते राहिलेले आहेत. त्यामुळं आपण निर्माण केलेल्या ह्या प्रजेमध्ये आपल्या मुलांचं, आपल्या लेकरा असलेला आपण निर्माण केलेल्या ह्या लोकांना का हा दुःख भाग भोगावा लागतोय, अशा चिंतेनं आणि दुःखानं ते वैकुंठामध्ये विष्णूला शरण गेले ब्रह्मदेव. त्यावेळा ब्रह्मदेवाचं ऐकून भगवान म्हणाले, तुम्ही स्वतः माझ्या एकमेवाद्वितीय अशा सात्विक धामाची तेजोरूपाची उपासना करा असं म्हणून आणि इतरांना दुःखमुक्त होण्यासाठी हाच उपाय सांगा असं विष्णूंनी सांगितलं. आणि मी तुमच्या भक्तिभावासाठी भक्तिभावानं प्रसन्न होऊन स्वतःच तुम्हाला अर्पण करत आहे. मी स्वतःच तुम्हाला दत्तोहम, मी दिला गेला जात आहे असं म्हणून, दत्तोहम असं म्हणून आपल्या शेषशय्येचा त्याग करून भगवान विष्णू ब्रह्मदेवांच्या समोर उभे राहिले आणि त्यांनी त्यांना योगोपदेश करून सुखी केलं. तर ही योगीराज दत्तात्रेयांच्या जन्मकाळाची कहाणी आहे. ह्याचं जर आपण थोडं चिंतन केलं तर आपल्याला असं कळेल की विष्णू स्वतः समोर उभारतात. एखाद्या देवतेच्या अंशानं निर्माण झालेली विभूती असते, अवतार असतो, तर तो अवतार वेगळा. आता साक्षात ब्रह्मदेवांच्या समोर जाऊन विष्णू उभारतात आणि दत्तोहम, मी तुम्हाला दिला गेलेलो आहे असं म्हणतात. त्यामुळे दत्तात्रय अनुभव विष्णुरूपेण, दत्त हा साक्षात विष्णूचा अवतार आहे असं म्हटलं जातं ते ह्यासाठी. तर ते बोलत असताना ह्यामध्ये जे दाखले आहेत त्यांचे शब्द आहेत की एकमेव अद्वितीय, मी दत्तात्रय हा एकमेव आहे आणि एकमेव आहे ह्याला प्रतिशब्द कुठला आहे तर अद्वितीय, तसा दुसरा देव नाही असे भगवंतांचे शब्द आहेत. तर एकमेव अद्वितीय अशा सात्विक धामाची, सात्विकता एखाद्याकडे असणे हा एक गुण असेल तर सात्विकतेचं घर ज्याला धाम म्हणतात, सात्विकतेचा आगर असेल तर तो सात्विकतेचा समुच्चय असेल
असा तो दत्तात्रेय आहे। तर सात्विक धामाची जे विष्णूंच्या मधल्या एकमेव अद्वितीय आणि केवळ सात्विक अशा वेगळा एक अंश जो आहे त्याला दत्तात्रेय असं विष्णूंनी स्वतः जाहीर केलेलं आहे। तर माझ्या तेजरूपाची तुम्ही उपासना करा आणि दुःखातून मुक्त होण्यासाठी इतरांनाही हाच उपाय सांगा, अशी सुद्धा आज्ञा भगवान विष्णूंनी सृष्टीच्या आधी एकमात्र त्यांच्या शिष्य असलेल्या ब्रह्मदेवांना केलेली आहे। आणि ह्यासाठी मी तुमच्या भक्तिभावाने प्रसन्न होऊन त्यांनी त्याला काही जण आशीर्वाद देतात, काही जण काही प्रासादिक वस्तू देतील। तर ह्या ठिकाणी भगवान विष्णूंनी स्वतःच अर्पण केलेलं आहे। दत्तोहम, मी तुला दिला गेलेलो आहे असं म्हणून शेषाच्या शय्येचा त्याग करून भगवान विष्णू ब्रह्मदेवांसमोर आले आणि ब्रह्मदेवांना योगाचा उपदेश करून त्यांचा संपूर्ण भ्रम, त्यांची काळजी निरसन करून त्यांना पृथ्वीचं वहन करण्यासाठी सक्षम केलं असं म्हटलं जातं। तर हा योगिराज जयंतीयम सर्व दुःख योग वियोगदा, तर हा योगिराज दत्तात्रेय ही यांची जी जयंती आहे ही केली असता काय होतं हे आपल्या दत्त संप्रदायात सांगितलेलं आहे। तर दुःख योग, जे काही त्या माणसाच्या जीवनामध्ये दुःखाचे योग असतात तर त्यांचा वियोग होतो, म्हणजे त्याला कोणतेही दुःख लाभत नाहीत, प्राप्त होत नाहीत। तर असा हा योगिराज दत्तात्रेयांचा पहिला अवतार आहे। ह्यानंतर अत्रिवरद दत्तात्रेय हा दत्तात्रेयांचा दुसरा अवतार आहे। 16 अवतारांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहत जाणार आहोत की दत्तात्रेयांच्या एकाच जीवनामध्ये विविध होत असलेल्या स्थित्यंतरांच्या वेळेला त्यांचे जी काही रूपं प्रगट झालेली आहेत तीच ही अवतार रूपामध्ये आहेत असं आपल्याला हे ऐकल्यानंतर कळेल। तर आपण आता पहिला योगिराज अवतार पाहिला। आता दुसरा अवतार जो आहे तो अत्रिवरद दत्तात्रेय अवतार आहे। कार्तिक कृष्ण प्रतिपदेला हा अवतार घडलेला आहे। हा गुरुवारी अवतार झाला आहे। पहिला जो आपण अवतार पाहिला मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ह्या अवताराला खडीसाखर किंवा गूळ ह्याचा नैवेद्य दाखवला जातो। तर हा दुसरा अत्रिवरद दत्तात्रेय अवतार आहे। हा आपण आता पाहिलं की ब्रह्मदेवांच्या पोटी आपण अत्रींची जी वंश परंपरा सांगितली त्यामध्ये ब्रह्मदेवांच्या पोटी अत्रींचा जन्म झाला आणि ब्रह्मदेवानं त्यांना आज्ञा केली की पितृऋणातनं मुक्त होण्यासाठी संसार करा। त्यानुसार त्यांनी काल आपण हा सगळा विषय मागच्या प्रवचनात पाहिलेला आहे की कर्दम आणि देवहूती यांच्या अनुसूया नावाच्या मुलीशी अत्रींनी विवाह केला आणि विष्णूंची त्यांनी प्रार्थना केली की सर्व त्रिभुवनाचा उद्धार करणारा असा सर्वश्रेष्ठ पुत्र माझ्या पोटी व्हावा असा त्यांनी संकल्प केला आणि या इच्छेनं आपल्या अनुसूया नावाच्या पत्नीसह त्यांनी जाऊन ऋक्षकुलाचलावरती अंगुष्ठावरती उभारून तप केलं। हे आपण काल मागच्या ह्याच्यात सगळं ऐकलेलं आहे। तेव्हा त्यांच्या ब्रह्मरंध्रातून जो काय तेजोवलय तेजाग्नी बाहेर आला त्यामुळे सर्व सृष्टीला त्रास होऊ लागला। त्यावेळी ब्रह्मा विष्णू महेश हे तिघही त्यांच्या समोर येऊन उभा राहिले। वरमब्रूही, तुम्हाला ऋषी काय अपेक्षित आहे हे त्यांना विचारलं, तुम्ही का तप करता आहात? तेव्हा तीनही देव आपापल्या वाहनावर बसून आपापल्या परिवारासह अत्रींच्या समोर आलेले पाहून अत्री ऋषींनी डोळे उघडले तेव्हा दिसतात तर हे 3 देव आहेत। अत्री ऋषी तर विष्णूची तपश्चर्या करतात आणि हे 3 देव पाहून ते विचारतात, मी तर विष्णूची तपश्चर्या एकाची करतो, तुम्ही तिघे ह्या ठिकाणी का आलात? मी एका परब्रह्माचं ध्यान करतो, तुम्ही कोण आहात? असा प्रश्न विचारला। त्यावेळेला ते तिघही म्हणतात की आम्ही वस्तुतः एकच आहोत, आम्ही ब्रह्म विष्णू महेश हे एकाच परब्रह्माचे 3 भाग आहोत, 3 अंश आहोत। पण उत्पत्ती स्थिती आणि लय अशी 3 कार्य आमच्याकडे दिलेली आहेत। आपल्याला ठाऊक आहे की ब्रह्मदेव हे सृष्टीची विश्वाची उत्पत्ती करतात, विष्णू हे सृष्टीचं चराचराचं पालन करतात आणि शंकर शिव रुद्र हे जे आहेत हे या विश्वाचं संहरण करतात। कारण ह्या 3ही गोष्टी जगासाठी अत्यावश्यक आहेत। कारण नवीन निर्माण झालेली वस्तू ही वर्तमानात राहते आणि ती कालांतराने नष्ट होते, नष्ट झाली तरच नवीन वस्तू उत्पत्तीला किंमत आहे आणि जागा आहे। अशा दृष्टीने ह्या 3ही स्थित्यंतर ही समाजासाठी ही सृष्टीसाठी अत्यंत आवश्यक आहेत आणि ही 3ही कार्य हे ब्रह्म विष्णू आणि महेश हे करत असतात। तेच त्यांनी ह्या ठिकाणी अत्रींना सांगितलं की आम्ही ही 3 कारणपरत्वे कार्यपरत्वे भिन्न रूप धारण केलेली आहेत। वस्तुतः आम्ही 3ही देव एक आहोत आणि आम्हाला त्रिमूर्ती म्हणतात असं म्हणून ते 3ही देव एकत्र झाले। त्यावेळेला आपल्या तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत, अशा प्रकारे ब्रह्म विष्णू महेश अशी ती 3 शिर आणि त्या 3ही देवतांची विशिष्ट वैशिष्ट्ये व्यक्त करणारी त्यांची आयुध अशी त्या दत्त महाराजांच्या प्रत्येक देवताचे 2-2 हात असे 3 देवांचे मिळून 6 हात असे दत्तात्रेय प्रकट झाले। 3 शिरे 6 हात असे दत्त आहेत। तर ह्या दत्त स्वरूपाबद्दल आपल्या आपण षोडशावतारामध्ये दासोपंतांच्या जे टेंबे स्वामींनी त्याचं संस्करण केलं तर त्यात ह्याबद्दल अतिशय सुंदर अशा काही गोष्टी दत्त भक्तांसाठी काही संकेत
जे म्हणतात. पूर्वी असं असायचं की कोणची गोष्ट स्पष्ट सांगितली तर ती कोणाच्याही हातात पडू शकते, म्हणून ती एका विशिष्ट संकेतानं सांगितली जात असते, जी त्याच्या नशिबानं किंवा त्याला परंपरेने मिळाली तर त्याला मिळू शकते. अशा दृष्टीनं प्रत्येक गोष्ट सांगितली जात असते. तर आता आपण जे म्हणलो की दत्त हे षडभुज आणि 3 मुखाचे, माला कमंडल अधःकर पद्मयुग्मे, माला कमंडलो अधःकर पद्मयुग्मे, हे ब्रह्म चिन्हम अधः पाण्यो असं म्हटले. तर ब्रह्मदेवाची जी चिन्ह आहेत दत्त महाराजांच्या ठिकाणी विद्यमान असलेल्या ब्रह्मदेवाची जी चिन्ह आहेत ती माला कमंडलहू दत्त महाराजांच्या हातात खाली असतात. तर हे ब्रह्मचिन्ह अधः पाण्यो हे ब्रह्मदेवाची चिन्ह आहेत. तर मध्यस्थ पाण युगले डमरू आणि त्रिशूले, मध्यभागी महाराजांच्या त्रिशूळ आणि डमरू असतो. तर हा काय आहे, मध्ययोः करयोः रुद्रचिन्हे. तर मधल्या ह्याच्यामध्ये जी आहेत ती मध्य हातामध्ये रुद्राची म्हणजे शंकरांची चिन्ह आहेत. आणि यस्यस्थ ऊर्ध्वकरयो शुभशंख चक्रे, वरच्या दोन्ही हातामध्ये शंख आणि चक्र आहेत. ही कोणाची चिन्ह आहेत, तर विष्णुचिन्हंच ऊर्ध्वयोः. तर विष्णूची चिन्ह हे दत्त महाराजांच्या वरच्या हातामध्ये आहेत. अशा प्रकारे ब्रह्मदेवाची चिन्ह, रुद्राची चिन्ह आणि विष्णूची चिन्ह असा तो दत्तात्रय आपल्यासमोर असतो. आता ह्यामध्ये सुद्धा काही पाठ पाहताना, काही भेद पाहताना असं दिसतं की काही ठिकाणी अशा मूर्ती पाहायला मिळतात की जर रुद्रदत्त, शिवदत्त ज्याला म्हणतात, शिवदत्त, विष्णुदत्त आणि ब्रह्मदत्त असे दत्तात्रय यांच्यामध्ये काही ठिकाणी फरक आढळतात. तर ह्या वेळेला शिवदत्त जर तो असेल तर तो मध्यभागी भस्मांकित असलेला आणि त्याच्या मधल्या हातामध्ये डमरू त्रिशूळ असतो. तर जसा तो प्रधान असेल, शिवप्रधान आहे का विष्णुप्रधान आहे दत्त, असे सुद्धा काही ठिकाणी भेद आढळतात. परंतु आता तो विषय इथं नाही. ह्या ठिकाणी त्यांनी दत्तात्रयांचं जे अत्रींच्या समोर उभारले तिन्ही देवता एकत्र येऊन, तर त्यांचं स्वरूप कसं होतं ते सांगताना त्या ठिकाणी असं दिसलं की ब्रह्म, शिव आणि विष्णू अशा तिघांचीही चिन्ह, तिघांचीही आयुध धारण करून हे तिन्ही देव एकत्रित दत्त रूपामध्ये अत्रींच्या समोर उभे राहिले. तर ह्यामध्ये सुद्धा एक असं शास्त्र आहे की दत्तात्रयांचं दक्षिणेनांग भागेन देव आदिगुरुर्मतः. दक्षिण भाग दत्त महाराजांच्या शरीरामध्ये 2 भाग जे आहेत, तर दक्षिण भाग जो म्हणला आहे, उजवा भाग जो आहे, तर तो आदि गुरुहू, तर तो गुरुस्वरूपाचा. आणि दत्तात्रयांचा जो 16 अवतारातला पहिला अवतार जो आहे दत्तात्रयांचा, तर आधी आपण मगाशी पाहिलं की आदिगुरुहू हा जो दत्तात्रयांचं वैशिष्ट्य आहे की ते अनादी काळापासून ह्या सृष्टीचं, ह्या देवतांचं, असुरांचं, सर्वांचं गुरुत्व वाहत आहेत. तर ह्या दृष्टीनं दक्षिणेनं अंगभागेनं देव आदिगुरुर्मतः. तर दत्तात्रयांच्या दक्षिण भागातनं शंख, जो उजव्या हातात महाराजांच्या काय काय येते, तर शंख, डमरू आणि माला. तर ही जी 3 चिन्ह आहेत आणि हा जो सगळा त्यांचा उजवा भाग आहे, तर तो आदि गुरुस्वरूपामध्ये त्याची पूजा केली जाते किंवा तो गुरुत्वाच्या वैशिष्ट्याने संपन्न जास्त आहे असं म्हटलं जातं. तर हा दक्षिणांगम मुमुक्षूणाम मोक्षाय. तर कशी सुंदर ह्या उपासनेमध्ये सुद्धा सूक्ष्म तपशील कसे असतात. तर हा दक्षिणांगम मुमुक्षूणाम मोक्षाय. तर जे मोक्षासाठी केवळ उपासना करतात त्यांना मुमुक्षू म्हणतात. काम्य लोक काही गोष्टी मिळण्यासाठी करतात, ते काम्य असतात. पण मुमुक्षू जे असतात ते केवळ मोक्षासाठीच उपासना करतात. तर अशा लोकांनी ह्या दत्तात्रयांच्या दक्ष भाग जो असतो ह्याची उपासना करावी, ह्याच्यावर त्राटक करावं किंवा ह्या गोष्टींसाठी ज्या काही संबंधित उपासना असतील त्या कराव्यात असा ह्यात एक संकेत मिळतो. तर वामेन मायावीश्वर उच्चते. आपण आता पाहिलं की दत्तात्रयांचं दक्षिणांग जे आहे ते आदिगुरु आहे. तर दत्तात्रयांचं वामांग म्हणजे डावा भाग जो आहे तो वामेन मायावीश्वर उच्चते. तर तो मायावी अशा रूपामध्ये ते ईश्वर त्याचं रूप आहे. तर वामांगे त्या अंगाची उपासना केली असता काय फळ मिळतं, तर वामांगे माया भ्रम निरासहा. तर जेव्हा आपल्याला कळतं एक शिकवण्याची पद्धत जी असते की काय आहे हे शिकवलं जातं किंवा काय नाही हे ते शिकवलं जातं, त्या दृष्टीनं मायेचा जर निराश झाला तर उरलेलं सगळं ज्ञानच असतं. अशा दृष्टीनं ह्या डाव्या अंगातून उपासना करणाऱ्यांचा मायाभ्रम निराश होतो, असं ह्या अंगाच्या पूजेचं फळ आहे. ह्यामध्ये चक्रम, त्रिशूळम आणि कमंडलम असे चक्र, त्रिशूळ आणि कमंडल ही 3 आयुध आणि वामांग ह्या दिशेने येतं. जसं आपण अर्धनारी नटेश्वर पाहतो ज्यात पार्वती आणि शिव असतो, तसंच हे 2 शरीरामध्ये भाग आहेत. एकानं आदिगुरु म्हणून दत्तात्रयांचं एक भाग आहे, तर दुसरा भाग हा मायावीश्वर उच्चते. तर मायेचा हा त्याचा ईश्वर असा दत्तात्रयाचं हे स्वरूप आहे.
तर असा हा दत्तावतार आपण जो दुसरा पाहिला, ह्या दत्तावतारामध्ये अत्रिवरद दत्त म्हणले ज्याला, त्या दत्तावतारामध्ये आपण हे सगळं सांगितलं की समोर देव उभारल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये कशा स्वरूपाच्या उपासना असतात, कसे त्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे, हे सांगत असताना आपण आता दत्तात्रयांच्या देहभागाचं आध्यात्मिकदृष्ट्या सूक्ष्म तपशिलात अभ्यास केला. तर असा हा दत्त समोर उभारल्यानंतर अत्रीने त्यांना तुम्ही आमच्या पोटी जन्म घ्यावा असं अनुसूयेसहित सांगितलं की जगाचा उद्धार करणारा पुत्र आपल्या पोटी यावा, अशासाठी आम्ही तुम्हाला आमच्या पोटी पुत्र म्हणून या म्हणून सांगत आहोत. आणि त्याप्रमाणे दत्त महाराजांनी ते मान्य केलं. तो अत्रींना ज्यांनी वर दिला तो अत्रिवरद असं म्हणतात, त्याला वरंदाती ती, तर अत्रिवरद असा तो दत्तात्रयांचा दुसरा अवतार झाला. आपण पाहिल्याप्रमाणे त्या ठराविक तिथला अवतार करतात आणि त्याला केळी हा नैवेद्य असतो. हा दत्तात्रयांचा दुसरा अवतार झाला. ह्यानंतर दत्तात्रयांचा तिसरा अवतार ज्याचं नाव दत्तात्रेय आहे, हा कार्तिक वद्य द्वितीयला हा अवतार आहे. आणि ह्यासाठी आपण पाहिलं की जे नैवेद्य दान असतं, ह्यात उसाचे गरे ह्या अवतारासाठी दत्तात्रेयांना नैवेद्य दाखवतात. मागं आपण केळी पाहिली, पहिल्या अवतारासाठी गूळ पाहिला. तर अशी अगदी साध्या साध्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला उपलब्ध असतात. फार मोठा काही खर्च किंवा वेळ किंवा कष्ट यात नाही आहेत. इतकी सोपी उपासना आपल्या संप्रदायात आहे. तर ह्या ठिकाणी दत्तात्रेय हा अवतार आहे. तर मागील अवतारात आपण पाहिलं की अत्रींनी दत्तांच्याकडं अवताराची मागणी केली, तसा त्यांना वरदान देऊन दत्तात्रेय अदृश्य झाले. आणि यानंतर अत्री आणि अनुसूया ह्याच ध्यानामध्ये मग्न असताना पुन्हा दत्त महाराज त्यांच्या आश्रमात प्रगट झाले. ते ध्यान दत्तात्रेयं शिवं शांतं इंद्रनीलनिभं प्रभुं आत्ममायार्तं देवं अवधूतं दिगंबरं असे दत्तात्रेय प्रगट झाले. परंतु अत्री म्हणतात की देवा, औरसत्वं समागच्छत नौ भवान, तुम्ही आमच्या पोटी औरस मुलगा जसा जन्माला येतो तसं तुम्ही जन्माला या, आम्हाला तुमचं लालन पालन सर्व करायचं आहे. आणि अशी विनंती केली महाराजांनी आणि त्याप्रमाणे महाराज त्यांच्या पोटी जन्माला आले. हा भाग आपण पुढच्या प्रवचनामध्ये पाहू. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. श्री गुरुदेव दत्त. स्वामी महाराज.